श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र अशा अधिक मासाची समाप्ती जी आहे तर ती उद्याच्या दिवशी होणार आहे. उद्या 15 जून वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अधिक मासातील सोमवती अमावस्या. उद्याचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावशाली असणार आहे. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये खास करून काही सेवा करायच्या आहेत, त्याचप्रमाणे उपाय देखील करायचे आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं बघा, आपण जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करतो, राब राब राबतो, परंतु काही वेळा आपल्या कष्टाला मेहनतीला फळ जे आहे तर ते मिळत नाही. कारण की आपलं नशीब जे आहे तर ते साथ देत नाही. आपले ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात. म्हणूनच आपले ग्रह जे आहेत नवग्रह तर ते शांत व्हावे, बलवान व्हावे. म्हणूनच आपण जर अशा ठराविक तिथीला घरामध्ये काही सेवा केल्या, उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात. कारण की अमावस्येचा हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा मानला जातो. आपण जर अशा ठराविक तिथीला काही सेवा उपाय घरामध्ये केल्या तर घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन देखील होत असतं. कारण की बऱ्याच वेळा आपण बघत असतो आपल्या घरामध्ये छोट्याशा कारणावरून वादविवाद होतात, भांडणे होतात. जसं की आपण एखाद्या वेळेस हसण्यामध्ये एखादी गोष्ट बोलतो, परंतु ती गोष्ट जी आहे तर ती भांडणाच्या स्वरूपामध्ये तिचं रूपांतर होतं. यालाच काय म्हणतात, नजरबाधा किंवा निगेटिव्ह ऊर्जा आपण या असं देखील याला म्हणू शकतो. त्याचप्रमाणे अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी जी आहे तर ती येतच असते, परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. आणि जर आपण अशा या अमावस्या तिथीला उपाय सेवा घरामध्ये केला तर खरोखर आपल्या घरामध्ये जे काही रिझल्ट आहेत तर ते बघण्यासारखे असतात. मात्र कष्टाला तोड नाही. आपल्याला जीवनामध्ये कष्ट मेहनत जी आहे तर ती करायचीच आहे, परंतु आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणूनच आपण हे छोटे मोठे उपाय जर अशा प्रभावशाली तिथींवरती केले तर ते आपल्याला शीघ्र फल जे आहे ना तर ते प्राप्त करून देत असतात. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून आंब्याच्या पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा आंब्याच्या पानांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा हर हर महादेव हा मंत्र आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये छोट्या कारणावरून वाद होत असतात, बरोबर. तर याला काय म्हणतात, निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साचलेली असते. किंवा मग आपल्या घरामध्ये कुणा वाईट बाधा, नजर बाधा जी आहे तर ती देखील होत असते. बऱ्याच वेळा वास्तुदोष आपल्या घरामध्ये असतो. म्हणूनच हा आपल्याला दूर करायचा आहे. तर उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. आंब्याच्या पानाला, खोडाला किती महत्व आहे सर्वांनाच माहित आहे. बघा, आपण जर एखादं धार्मिक घरामध्ये होम हवन करतो त्यावेळी हवनामध्ये आंब्याचं लाकूड जे आहे तर ते वापरत असतो. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळी नवीन वास्तू घेतो किंवा एखादं आपल्या घरामध्ये भगवान सत्यनारायणांचं पूजन केलं जातं त्यावेळी आपण आंब्याचं तोरण जे आहे तर ते दरवाजाला लावत असतो. त्याचप्रमाणे लग्नाची मुहूर्तमेढ जी आहे तर ती सुद्धा आपण या आंब्याच्या पानांची रोवत असतो. म्हणूनच या आंब्याच्या पानाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला हे आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते करायचं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्याला आपलं घर अंगण जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे, पारोसं काढून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये हळद मिक्स करायची आहे, थोडंसं गोमित्र मिक्स करायचं आहे आणि या पाण्याचा आपल्याला सडा जो म्हणतो ना आपण तर तो शिंपटून घ्यायचा आहे. यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तो आपल्याला या पाण्याने स्वच्छ पुसून
पुसून घ्यायचा आहे, उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला स्वच्छ अंघोळ झाली की अंघोळ झाल्यानंतर हे जे समोरचे विधी आहेत तर हे आपल्याला करायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला पारोसे जे आहे तर ते काढून घ्यायचं. यानंतर आपला मेन दरवाजा उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. कारण की आपला मेन दरवाजा जो आहे, मुख्य प्रवेशद्वार जे आहे, उंबरठा जो आहे तर तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी किंवा नकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या प्रवेश करत असतात. कारण की आपला मुख्य मेन दरवाजा जो आहे तर तो आपल्या घराचा मुख्य केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे आपल्या घरातून चांगल्या किंवा वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या दरवाजामधूनच प्रवेश करत असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी कोणी आपली शेजारची व्यक्ती असेल किंवा आपले पाहुणे असेल, नातलग असेल तर ते आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करतात. किंवा आपण देखील बाहेर जातो, एक घरामध्ये प्रवेश करतो, येतो, तर त्यावेळी आपण काही ठिकाणी बऱ्याच वेळा आपण एखाद्या समजा दुसऱ्या कामाला गेलेलो असेल, आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार जे आहेत तर ते देखील येऊ शकतात, येतात. बऱ्याच वेळा आपलं मन हे जे आहे तर हे पॉझिटिव्हच राहील असं कशावरून? बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार जे आहेत तर ते येत असतात. म्हणूनच आपण अशा ठराविक तिथीला जर उपाय केले ना तर ते खूप म्हणजे खूप लाभदायी ठरत असतात. तर आपल्याला हे सर्व गोष्टी करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे. आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. सर्वप्रथम पूजा करताना गणपती बाप्पांचं आपल्याला पूजन करायचं आहे. यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. रुद्राभिषेक कसा? ज्यांना शक्य आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये रुद्राभिषेक आहे, कशा पद्धतीने करायचा आहे तर तो तुम्ही पठण करून तुम्ही रुद्राभिषेक करू शकता शिवलिंगावरती. कारण की उद्या सोमवार आहे आणि सोमवती अमावस्या ही भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित मानली जाते. म्हणून खास करून आपल्याला उद्याच्या दिवशी रुद्र अभिषेकाचं पठण करायचं आहे. रुद्राभिषेक शिवलिंगावरती करायचा आहे. यानंतर तुमच्याकडे जर भगवान श्री हरी विष्णुदेवांची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोवरती तुम्हाला थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा आहे. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णुदेवांचं देवघरामध्ये आपल्याला मस्त साजरा संगीत पूजन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण जे आहे तर ते सुगंधी आनंदी आपल्याला प्रसन्नमय वातावरण करायचं आहे. तुळशी मातेची उद्याच्या दिवशी खास करून आपल्याला पूजन करायचं आहे. कारण की तुळशी मातेला माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. तुळशी मातेला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशी समोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुळशी समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे. हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. सकाळी तुम्ही अगदी सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत करू शकता किंवा मग संध्याकाळपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. कारण की उद्याचा संपूर्ण दिवसच शुभ असणार आहे. फक्त सायंकाळी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर तुम्हाला उद्या 11 पानं घ्यायची आहे. आपली पूर्ण सेवा करून झाल्यावरती, नित्यपूजा झाल्यावरती 11 आंब्याची स्वच्छ पानं घ्यायची आहे. धुवून पुसून काढायची आहे. एका ताटामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. एक लाल कलाव्याचा धागा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर रक्षासूत्र कलाव्याचा धागा नसेलच तर तुम्ही जो सुती धागा असतो रीलचा आपला तर तो घेतला तरी देखील चालणार आहे. फक्त जाडसर घ्या. तो हळदी कुंकवाने थोडासा लाल पिवळा करा. यामध्ये तुम्हाला ही 11 पानं जी आहेत तर ती ओवून घ्यायचं आहे. त्याचं तोरण बनवायचं आहे. त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे किंवा तुम्ही 5 पानावरती स्वस्तिक काढा आणि मधलं एक पान जे आहे तर त्यावरती ओमचं चिन्ह काढा आणि याला हे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. मात्र स्वस्तिक छोट्या प्रमाणात काढायचं. स्वस्तिक मध्ये 4 डॉट द्यायचे, साईडला 2-2 लाईन ओढायच्या. यानंतर त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या. हे ताट तुम्हाला देवघरासमोर पाटावरती ठेवायचं आहे. याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. नमस्कार करायचा आहे की जी काय माझ्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती दूर होऊ द्या आणि माझ्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवाहित होऊ द्या. माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदू द्या. माझ्या घरातील जे काही दोष आहेत तर ते दूर होऊ द्या. असं तुम्हाला मनामध्ये पठण करायचं आहे. हा उपाय करत असताना मनामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे 11 आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते तुम्हाला बनवायचं आहे. यानंतर हे तोरण घेऊन तुमचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती तुम्हाला लावायचा आहे. यानंतर तुम्हाला मुख्य मेन दरवाजा जो आहे तर दरवाजावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिक मध्ये 4 डॉट द्यायचे आहे. साईडला 2-2 लाईन ओढायच्या आहे.
उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला बरोबर मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे आणि दोन्हीकडनं 2 शक्य असेल तर तुपाचे दिवे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सकाळी तुम्हाला लावायचे आहे। सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला आवर्जून तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी। कारण की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी तुपाचा दिवा हा अतिशय उत्तम प्रभावशाली मानला जातो। नक्की करून बघा। ह्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वेलची टाकायची आहे, एक लवंग टाकायची आहे आणि थोडीशी दालचिनीची पावडर किंवा दालचिनीची जी स्टिक असते तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला साजरं संगीत उंबरठ्याला हळदीचं लेपन करून उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। छानसा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। दोन्हीकडनं तुम्हाला 2 दिवे जे आहेत तर लावायचे आहे। शक्य नसेल तर एक दिवा लावला तरी देखील चालणार आहे। संध्याकाळच्या वेळी तुम्हाला कापुरासोबत काही वस्तू ज्या आहेत तर त्या देखील जाळायच्या आहे। कारण की आपण ज्यावेळी घरामध्ये कापूर जाळतो तर या कापुराच्या धुराने जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होत असते। म्हणून आपण या अशा ठराविक तिथीला ज्यावेळी आपल्या घरामध्ये असे छोटे मोठे उपाय करतो तर त्या केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं। त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे, श्री सुक्तम पठण करायचं आहे। ज्यांना खूप आर्थिक पैशाची अडचण आहे, आर्थिक समस्या आहे तर त्यांनी उद्याच्या दिवशी कनकधारा स्तोत्रम घरामध्ये आवर्जून पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तसेच तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र उद्याच्या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे। ज्यांना विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य आहे तर त्यांनी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। ज्यांना आता वाचता येत नाही तर मग अशा वेळी काय करावं तर तुम्ही मोबाईलवरती युट्यूबला लावून द्या आणि देवासमोर तुम्ही बसून आसनावरती श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 11 आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। परत एकदा सांगते, तुम्ही हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करू शकता 6 वाजेपर्यंत। काही अडचण नाही। ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी करा, ज्यांना नाहीच शक्य झालं वेळेअभावी तर त्यांनी संध्याकाळपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। फक्त पानं जी आहेत तर ती तुम्हाला दिवस माळवण्याच्या अगोदर आंब्याची पानं आणून ठेवायची आहे। परंतु तुम्हाला दिवस माळवल्यानंतर हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही। जोपर्यंत दिवस आहे म्हणजे तुम्ही 6-6:30 पर्यंत हा उपाय करू शकता। जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। यानंतर तुम्हाला आंब्याची पानं जी आहेत तर ती तोडायची नाही, तोरण देखील बनवायचं नाही किंवा आणायचं देखील नाही। या वेळेमध्येच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तोरण जे आहे तर ते बनवायचं आहे आणि आपल्या मुख्य मेन दरवाजावरती आवर्जून उद्याच्या दिवशी तुम्हाला हे तोरण जे आहे तर ते लावायचं आहे। त्याचप्रमाणे दुसरा एक अतिशय अत्यंत शिव महापुराणातील उपाय सांगते। आता उद्या सोमवती अमावस्या आहे आणि योगायोगाने सोमवार आलेला आहे। उद्याच्या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे। म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी देवादिदेव महादेवांचा साजरं सहित आपल्याला शृंगार करायचा आहे। कारण की देवादिदेव महादेवांना शृंगार जो आहे तर तो अतिशय अत्यंत प्रिय आहे। म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला 1 लोटा पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। गाईचं कच्चं दूध नसेल तर तुम्ही म्हशीचं टाकलं तरी देखील चालणार आहे। या पाण्याने तुम्हाला देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। यानंतर सुगंधी अत्तर तुमच्याकडे असेल तर थोडंसं अत्तर लावायचं आहे। यानंतर भस्म लावायचं आहे, पिवळं चंदन लावायचं आहे। देवादिदेव महादेवांचा तुम्हाला शृंगार जो आहे तर तो करून घ्यायचा। बेलपत्र, शमीपत्र जे आहेत तर ते अर्पण करायचे। थोडेसे काळे तीळ शिवलिंगावरती अर्पण करायचे। अखंड तांदूळ अर्पण करायचे। धोत्र्याचं फळ असेल तर धोत्र्याचं फळ तुम्हाला अर्पण करायचं। देवादिदेव महादेवांसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। यानंतर 11 आंब्याची पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे आणि जिथे माता अशोक सुंदरीचं स्थान असतं तिथे तुम्हाला ही 11 आंब्याची पानं 2 मिनिटांसाठी ठेवायची। तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची। परत तिथून ती पानं तुम्हाला उचलायची आणि परत शिवलिंगावरती अर्पण करायची। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे
तर हा उपाय देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे आणि एक नारळ जो आहे तर तो उद्या देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे, कारण की सोमवती अमावस्या ही जी आहे तर ही भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित मानली जाते. म्हणून उद्याच्या दिवशी आवर्जून नारळ जो आहे तर मंदिरामध्ये अर्पण करा. तुमच्या तिकडे जर फोडत असेल तर तुम्ही नारळ फोडू शकता किंवा मग अर्पण देखील करू शकता. तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला हा 11 आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.